नमस्कार. तुम्हाला असं वाटलं असेल ना, नेहमी मी हाय म्हणते, हॅलो म्हणते, मी आज नमस्कार का म्हणते? कारण मंडळी, आपण एक हा असा सप्ताह करायचा ठरवतोय, ज्याच्यामध्ये माणसातली माणुसकी शोधायची आहे असं ठरवलंय. अजून पण आजच्या या काळात पण अशी खूप माणसं आहेत जी स्वतःच्या स्वार्थाचा, कष्टाचा, तब्येतीचा, कशाचाही विचार न करता फक्त काम करत राहतात समाजासाठी. तर अशा माणसांमधली माणुसकी शोधायची आहे आपण आणि त्यांच्याशी आपण खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यांचा मस्त इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आपण. तर आज आम्ही सांगलीच्या माई घाटावर आलो आहे. आत्ता आपण जी नदी पाहिलीत ना, हिरवीगार, सुंदर, स्वच्छ, ती का स्वच्छ राहते आणि का छान दिसते याचं कारण तुम्हाला कळेल. आपण भेटूया आता त्यांना. त्यांची एक टीम आहे, पण त्यांचे मुख्य आहेत सतीश दुधाळ. तर ते किती वर्षांपासून हे काम करतायत, कसं करतायत, काय करतायत, सगळे प्रश्न आपण त्यांना विचारूया आणि त्यांच्याकडून त्याची उत्तरं घेऊया. नमस्कार सतीश दादा. नमस्ते. नमस्ते. आपण कोण? राकेश संपाळ. राकेश संकाळ. आपण? अशोक माने. चैतन्य माने. आत या थोडेसे. दत्ता सांगोलकर. अच्छा, आपण सगळे या टीम मध्ये आहात? म्हणजे नदीचा परिसर आसपास किंवा नदी आत हे सगळं स्वच्छ करणं हे काम तुम्ही करता असं मला कळलेलं आहे. हां, तर आता तुम्ही मला सांगा, किती वर्षापासून तुम्ही हे काम करताय? सतीश दादा, तुम्ही सांगा. आपण सांगू शकत नाही. ज्यावेळेला आपल्याला कळालं तेव्हापासून नदी साफ करतो. हा, म्हणजे त्याला काही वर्ष झाली असतील. माझं तर वय 18-19 वर्षापासून आम्ही नदीवर जाईल. प्रत्येक जण तसंच आहे. साधारण म्हणजे तुम्ही 16 ते 18च्या दरम्यान या कामाला सुरुवात केली आहे. आणि आज तुमची वय काय आहेत? माझं 48 आहे. हा, माझं 60 आहे. वा. आणि तरी सुद्धा तुम्ही हे काम करताय. 90% मंडळी, तुम्ही पाहिलं का ही जी गोष्ट त्यांनी करायला सुरुवात केली आहे, त्यासाठी त्यांना दिवस, तारीख, वर्ष हे नोंदवून ठेवायची आजच्यासारखी गरज राहिली नाही. कारण ते अत्यंत मनापासून ते काम करत होते. आलं का लक्षात? आत्ता ह्या लोकांनी आपल्याला सांगितलं की जसे ते 16 आणि 18 वर्षाचे झालेत तसे ते नदीवरच आहेत. आत्ता तुम्हाला मागे काही दृश्य दिसत आहेत, तर ती सगळी नदीची घाण साफ करताना तुम्ही त्यांना स्पष्ट बघितलंय, तुम्हाला ती दिसली आहेत. म्हणजे असं नाही की कुठलं तरी उगीच एवढंसं काहीतरी एक खराटा मारलाय आणि नदी स्वच्छ झाली, असं नाही आहे. अशा प्रकारची घाण आहे ती की त्याला सामान्य माणूस हात सुद्धा लावायला जाणार नाही, आणि तिथे हे लोक काम करतात. मला तुम्ही सांगा, हे काम केल्यानंतर हा जो कचरा येतो इथे सगळा, तो रोज येतो एवढा नदीत? कचरा हा येतच असतो, परंतु आम्ही एकत्रित करून वारंवार महापालिकेला, प्रशासनाला आम्ही सांगतो, बाबा एका ठिकाणी आम्ही संकलित करतो, तुम्ही ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. हा, कधी नेतात, कधी न नेतात, कधी 8 दिवस पडतो, कधी 15 दिवस, कधी महिना पडतो. हा, मग त्या अनावधानानं ते नदीत प्लॅस्टिक वगैरे न मिक्स व्हावं असं आमचा एक हेतू असतो. वा वा. आले तर ठीक, नाही आले तर थोडं थोडं आम्ही वर नेतो. पालापाचोळाचा जो झाडाचा आहे हा, तो आम्ही नष्ट करतो, ते शेणखत म्हणून नाही केली, शेणखतात मिक्स करून आम्ही झाडांना घालून टाकतो. अरे वा. आणि दुसरी गोष्ट आहे, हा, माझी एक विनंती आहे, भरती लोकांना एवढं सांगा, हा, जे निर्माल्य पूजेचे सामान वगैरे आहेत ना, घरातच पिप्पात पडून कुठं तर परड्यात नेऊन पेरा म्हणावं. प्रत्येक भटजी सांगतात की निर्माल्य नदीमध्ये सोडा. त्यावेळेस सगळी लोक काय करतात, नदीवरनं खाली टाकून देतात निर्माल्य. मला आम्ही इथं वरडून सांगितलं तर पण नदीवरनं खाली टाकून देतात. या पुलावरनं तर भरपूर टाकतात. दोन्ही प्लास्टिक मुक्त. प्यायचा काही त्याशी संबंध आहे हे त्यांच्या डोक्यातच नाही. थोडक्यात सांगायचं पूजा झाली की जावा नदीत टाका असं म्हणतात का नाही, ते बंद करा. ते निर्माल्य कुंडाचा वापर करावा त्यांनी. दोनदा भटजी लोकांनी मीटिंग पण घेऊन सांगितली आहे. अच्छा, तुम्ही सांगत जावा, त्यानंतर पण काय परिणाम झालेला नाही. निर्मल कुंड असते ना, पाण्याला लावायचं, त्यात नेऊन टाकायचं. बरोबर आहे. एक वेळा नाही, 21 वेळा कोणाबरोबर तर वाद होती जिथे फोटो बिटो आणायचं, सर्व त्या नदीमध्ये टाकून द्यायचं, नदीमध्ये विसर्जन करायचं. अरे अरे अरे, अगदी म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. हो, फोटो तुम्ही आता उचलले, बघितले आम्ही. ते काचा वगैरे लहान मुलांना पोहण्याला लागणार, करणार, आम्हाला हाताला लागतात. लागली त्यांना आता पायाला, बघितलं, चालूच असते. आणि हे सगळं तुम्ही विनामूल्य करता. विनामूल्य. ह्याला लागणार वर फोटो टाकायसाठी सेपरेट ही केलं, म्हणजे कुंड एक असं. कार्यकर्त्यांना त्याच्या प्रायव्हेट करतात त्यानं बसवल्याला. हा, थोडे दिवस टाकले, परत तिथे टाकायची बंद केली, परत फोटो सगळी नदीत पाण्यात. आणि हे अशिक्षित लोक ऐकतात, सुशिक्षित लोक ऐकत नाहीत.
अरे बाबा बापरे. टाकू नका म्हणजे तो माणूस घाबरून मला कोणतर काहीतरी म्हणून अशिक्षित माणूस बाबा तो योग्य ठिकाणी निर्माल्य कुंडात हा. टाकतो. सुशिक्षित लोक असतात ते आमच्या गुरुजींनी सांगितले, आमच्या ह्याने सांगितले आम्ही नदीतच टाकणार, भांडायला येतात अंगावर. आणि मला असं वाटतं की श्राद्ध पक्षाचे जे पिंड असतात ते तर हमखास नदीत सोडतात है ना. तर त्याच्यातनं मला असं वाटतं की किमान मासे असतील वगैरे त्यांना ते खायला तरी मिळते, पण हो, त्याच्या हो. खालची पानं बिनं सगळी ते सगळी अशी काठाला येऊन लागत असणार. मासे पण मरतातच हो त्याच्यामुळे. आता नाही, बघितलं ना नाही. मासे किती काढले. हो, मासे ते का ते श्राद्ध मरतात पिंडाचे. त्याच्यामुळे का मरतात? ते केमिकलचं पाणी वगैरे मिश्रण होतं ना. महानगरपालिकेनं जे आपलं हे घालून दिलेलं आहे ते दुळगावला ते जे काम चालू आहे ते अजून आम्ही मागं लागून त्याला 2 महिने झाले. महापौर पण स्वतः भेट दिली, हा. तरी पण त्यानंतर महापालिकेने काही ऍक्शन घेतलेलं नाही. बर. या कुपाड्यामध्ये जे पाणी आणि या कारखान्याचं मळयुक्त पाणी पूर्ण या शेरी नाल्यामार्फत अजून मिसळते पाणी. त्या पाणी कसं कल्ल्यामध्ये माशाच्या अडकल्या ना ते हा. मासे त्या श्वासला गुदमरतात आणि मासे मरतात. हे महापालिकेला पण माहिती आहे आणि सगळ्या जनतेला पण माहिती आहे. पण याच्यावर कमीत कमी 50 वर झाला आवाज उठवून अजून त्यावर कोणी काय हालचाल काय नाही. हालचाल काय केलेली नाही. मला असं वाटतंय मंडळी की आज एक खूप चांगला निर्णय घेतला आपण की यांना येऊन भेटलो. कारण सांगलीच्या कुठल्या भागात काय चालतं हे घरात बसून तर कळत नाही ना. पण आज आपल्या या यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते जे म्हणतात की महापालिका आहे किंवा जिथं जिथं कुठं त्यांनी तक्रारी केल्या असतील, ज्यांच्याबरोबर मिटिंग्स केल्या असतील, त्यांना आज ही गोष्ट नक्की कळेल की त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही, म्हणून हे सगळं नदीचं नुकसान होतंय, गावाचं नुकसान होतंय, पाण्याचं नुकसान होतंय. हे सगळं त्यांना कळेल की हे जगभर जाईल सगळे, आता संपूर्ण जगात हे जाईल की सांगलीमध्ये असं होतंय. तेव्हा त्यांनी विचार करायचा आहे की यावर ऍक्शन घ्यायची की नाही घ्यायची, असं मला वाटतं. त्यांना महापालिकेला असं वाटतंय की पुण्यामध्ये जे पुन्हा पिंपरीला जे मुळा नदीची गटरगंगा झाली आहे ना, त्याची कृष्णा नदी पण गटरगंगा व्हायला पाहिजे असं महापालिकेला वाटतंय. असं तर मला वाटतं. असं आपण म्हणू नये, कारण आपण कुणावर असा आरोप नाही करू शकत की त्यांना असं वाटतंय. तक्रार किती होती? असं आपण म्हणू शकतो की जसं त्या मुळामुठेचं झालंय तशी कृष्णेची अवस्था होऊ नये म्हणून या लोकांनी पटकन ऍक्शन घ्यायला पाहिजे, हे आपण म्हणू शकतो. कारण आपण कुणावर त्यांना काय वाटतं हे आपण नाही बोलू शकत. पण एकंदरीत फार दुर्दैवी अवस्था आहे, एवढं मात्र खरं. होय. म्हणजे अतिशय वाईट वाटलं बघून. माझ्या स्वतःच्या मुली ह्या नदीत शिकलेल्या आहेत पोहायला. म्हणजे लहान लहान मुलं येत आहेत सगळी, त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे ना. होय, 100%. 100% प्रश्न आहे. त्यामुळे मला एक सांगा, तुम्ही सगळे म्हणतायत की तुम्ही हे पण आता लहानच दिसत आहेत, हे पण वयाने लहानच दिसत आहेत, तेही तुम्हाला मदत करतायत. तुम्ही 60 वर्षाचे आहात, हे लोक 50च्या आतले बाहेरचे आहेत. तर एवढ्या लहान वयात तुम्हाला इतका मोठा विचार कुठून सुचला की आपण ही नदी स्वच्छ ठेवावी? कुठून सुचला बरं? या ठिकाणी आपण पोहोचतोय, सकाळ सकाळी येऊन पोहोचतोय. स्वामी समर्थ मंदिराचा परिसर जर बघितलाय तुम्ही, पहिला तर सगळं घाण होतं, सगळं ते स्वच्छ करून मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. त्यानंतर ना हे जे परिसर आहे, आम्हाला जर कळते तर आम्ही करायला लागलोय. आम्हाला ज्यांनी आमचे बुजुर्ग होते त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा इथं नदीवर पोहता नाही आपलं तुला करावं लागणार. तसं आम्ही आमच्या जे नंतर जे आलेले त्यांना आम्ही सांगतोय बाबा ही नदी आपल्याला स्वच्छ ठेवावं लागणार आहे, का तर नदीमुळे आपल्याला बरंच काय चांगलेला फायदा आहे. असं कुठलाच परिसर नाही की सांगली जिल्ह्यात फक्त एवढा चांगला आहे की आपली चांगली पवित्र नदी आपल्याला भेटलेली आहे. अशी नदी कुणाला कुठेही भेटली कुठेही नाही अशी नदी, खरंच नाही. इतकं स्वच्छ पाणी. नदीचं संगोपन करायचं प्रत्येक सांगलीकराची जबाबदारी आहे. निर्माल्यमुक्त व प्लॅस्टिक मुक्त राहावी, पारंपरिक स्वच्छ राहावी आणि जे त्याच्यावर अवलंबून जे जलप्राणी आहेत त्यांनाही स्वच्छ पाण्यात त्यांना वावर व्हावा. नको झाले की घरात आणायचं नदीत टाकायची जी प्रवृत्ती लोकांची पहिली बंद झाली पाहिजे, पहिली बंद झाली पाहिजे. आणि यातून चांगलं जे आहे ते आपण चांगली की चांगली आहे चांगली म्हणतो, तसं आपण माझी कृष्ण आहे चांगली ती चांगलीच वाहत राहावी अशी सर्वांना विनंती आहे. तसंच आदित्यराजे पटवर्धननी आपल्याला चांगला सपोर्ट केलेला आहे या ठिकाणी. बर. साफसफाई करायला स्वतःहून त्यांनी लक्ष घालून स्वतः आता त्यांनी पण यंगच आहेत आता, त्यांच्या पण मनात आले की बाबा ही आपली पवित्र नदी पवित्र ठेवायची म्हणून त्यांनी पण स्वतःहून लक्ष घातलेलं. आदित्यराजे सगळीकडे लक्ष देतात, वय एवढं लहान आहे त्यांचं, लहान असताना पण लक्ष दिलं. आणि आम्हाला ज्या काही सामुग्री लागणार आहेत त्या स्वच्छतेसाठी त्यांनी त्यांच्या संस्थांच्या वतीने आम्हाला दिलेले आहेत. 4 दिवसापूर्वी जवळजवळ 150 झाडे लावल्यात. वरती वृक्षारोपण पण केले आम्ही. तुम्ही केलंय. आणि मग या कचऱ्याचं काय करता तुम्ही? या सगळ्या कचऱ्याचं म्हणजे जर महापालिकेने हा नाही उचलला तर तुम्ही काय करता? वेस्टेज बाजूला करायचं, कपडे बाजूला करायचं, प्लॅस्टिक बाजूला करायचं, जो पाला पाचोळा आहे मग तो नष्ट करायचा. नाविलाजाने तो नष्ट करावा लागतो, परत पाण्यात जाऊन येऊन जे प्लॅस्टिक वगैरे कपडे वगैरे ते वर नेऊन ह्याच्यात निर्माल्य कुंडात टाकायचे. निर्माल्य कुंडाच्या ऐवजी ते कंटेनर महापालिकेचा जो आहे तिथे नेऊन टाकायचं. मग ते लोक ते 2 दिवसानं 3 दिवसांनी 4 दिवसांनी घेऊन आता हा कचरा पडला, महिना झाला पडलाय त्यांना सांगू समोरचा ढीक
आज नेतो उद्या नेतो यांचं असंच चाललंय. शेवटी पेट्रोल आले. सगळे शेवटी मग ते वेस्ट बाजूला हे करून जाळून टाकला आम्ही. शेवटी पर्याय काय करणार. ही जी जनावर वगैरे काही नको नदीला धुवायला आणतात त्याचं शेण वगैरे पडलेलं ते एकत्रित करतो आम्ही शेण गोळा करून, जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये, कोणी एखाद्या माणसाचा पाय घसरून पडू नये, पडला की अँब्युलन्स बोलवून त्याला डायरेक्ट पुढचा विचार असा कोणाचा होऊ नये. ते शेण एकत्रित करून हे जे पालापाचोळा जळलेली राख असते ती एकत्रित करतो. जे शाळा महाविद्यालय शाळा परत कॉलेज किंवा घरगुती बागेत त्यांना म्हणजे तो खत म्हणून आम्ही तो देऊन टाकता. विकत नाही तुम्ही? विकत नाही. त्याच्या मोबदल्यात एखादा तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला एखादा दुसरा खराटा द्या. आम्हाला जे लागणार स्वच्छतेला त्याचे साहित्य आम्हाला विकत वगैरे आम्ही कोणाला काही नाही. अरे वा. इनर व्हील, रोटरी यासारख्या ज्या संस्था आहेत ना तिथे मी कार्यरत आहे, तर मी त्यांना नक्की सांगेन बरं का की तुम्हाला जर खरंच खराटे वगैरे हवे असतील, कारण आम्हाला तेच करायचं असतं, आम्हाला कामच करायचं असतं, तर मी हे लक्षात ठेवीन नक्की बरं का की तुम्हाला खराटे असू देत किंवा तुम्हाला ते मोठ्या मोठ्या हे लागतात ना बुट्ट्यासारख्या त्या लागतात, तर नक्की आपण त्याचा प्रयत्न करू. पण आज मला असं वाटलं की इथे येऊन गणपतीला नमस्कार जेवढ्या श्रद्धेने करायला पाहिजे तेवढ्या श्रद्धेने तुम्हाला सगळ्यांना सुद्धा नमस्कार करायला पाहिजे. कारण तुम्ही जे करताय ते करणं हे कुणाचं साध्या येऱ्या गबाळ्याचं काम नाही आहे. ते फार भयंकर ताकदवर मन ज्याच्याकडे आहे तोच माणूस हा विचार करू शकतो. बाकी बायका घर सुद्धा स्वच्छ करत नाहीत, त्यात सुद्धा आळस करतात, खात टीव्ही बघत बसतात. ही परिस्थिती आहे आणि तुम्ही काय करताय म्हणजे मी सांगूच शकत नाही. मंडळी, मगाशीच आपण बघितला हा परिसर सगळा, हा इतका सुंदर पूल, ही हिरवीगार बॅकग्राऊंड आणि एक स्वच्छ पाण्याची नदी, हे सगळं तुम्ही बघताय. कारण का तर ह्या लोकांनी ती स्वच्छता ठेवली आहे म्हणून तुम्ही हे बघताय, बाकी काही नाही. तर त्या लोकांची एक छोटीशी तक्रार आहे अशी की ते म्हणतात की या ठिकाणी रात्रीच्या वेळेला काही मुलं दारूच्या बाटल्या पडलेल्या त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी सापडतात. म्हणजे रात्री तिथं तो प्रकार चालतो. नंतर आणखीनही काही प्रकार तिथे असे चालतात की ज्याला हे लोक काही करू शकत नाहीत. तर आदित्यराजे पटवर्धन यांनी संपूर्ण याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे नदी स्वच्छ होण्यामध्ये. त्यांनी स्वतः त्याच्यात सहभाग त्यांचा आहे पूर्णपणे. तर त्यांनाच थोडीशी आपण विनंती करूया की पोलिसांचं एक पथक रात्रीच्या वेळेला गस्त घालायला म्हणून तिथे यायला पाहिजे आणि त्यामुळे तिथे होणारे जे अनैतिक प्रकार आहेत ते थांबवले गेले पाहिजेत. त्यातून होणाऱ्या कचऱ्याचाही या लोकांना त्रास होतो, काढावा लागतो आणि मुख्य म्हणजे ती पवित्र जागा आहे ती ते लोक अपवित्र करतायत. तर ते होऊ नये म्हणून मी आदित्य राजेंनाच ही विनंती करते की त्यांनी या गोष्टीमध्ये जरूर लक्ष घालावं. मंडळी, तुम्ही पाहिलत ना, ही टीम आपण आता पाहिली जी नदी स्वच्छ राहावी सांगलीची ह्याच्यासाठी अमाप कष्ट घेत आहेत, मनापासून विनामूल्य, कुठलाही स्वार्थ न बाळगता. त्यातून निघालेल्या कचऱ्याचं विघटन करून त्याच्यामध्ये पालापाचोळ्याचे राख आहे ती जाळून त्याचं शेणामध्ये मिसळून खत तयार करतात आणि झाडांना घालतात. घरगुती कुणाला हवं असेल तर देतात, शाळा कॉलेजेसना पाहिजे असेल तर देतात आणि त्यासाठी ते 1 रुपया सुद्धा घेत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. अगदीच त्यांना कुणी आग्रह केला तर ते सांगतात एखादा खराटा द्या, तो पण स्वच्छ करायला. म्हणजे स्वतःसाठी ही माणसं काही मागतात का? काही नाही. त्यामुळे मी जे हा सप्ताह करायचं ठरवलंय की माणसातली माणुसकी, जगावेगळी माणुसकी, ती अशी असते आणि ती आज आपल्याला बघायला मिळाली आणि मला खूप आनंद होतोय की त्यांचे श्रम जगाच्या कानाकोपऱ्यात मला पोचवायला मिळणार आहेत. इथं कुठेतरी माझं स्वतःचं ते पुण्य आहे असं मी समजते. धन्यवाद.